पालघर हल्ल्यानंतर मोदी सरकार पाक आयुक्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊ शकतं का? आजचा विषय अत्यंत गंभीर आणि चर्चेचा आहे. पाक आयुक्त काश्मीर म्हणजेच पीओके भारत ताब्यात घेऊ शकतो का, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण अगोदर पाहूया पाक आयुक्त काश्मीर म्हणजे काय. तर 1947 मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली. त्यावेळी जम्मू काश्मीरचे राजे महाराजा हरी सिंग यांनी स्वातंत्र्य आणण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानने घुसखोरी करून काश्मीरवरती हल्ला केला. त्यावेळी महाराजांनी भारताकडे मदत मागितली आणि भारतात विलीन होण्याचा करार देखील केला. पण त्याआधीच पाकिस्तानने काश्मीरचा एक भाग ताब्यात घेतला होता आणि तोच भाग म्हणजे आजचा पीओके, पाक आयुक्त काश्मीर होय. पीओकेचं क्षेत्रफळ सुमारे 13,000 चौरस किलोमीटर एवढे आहे, तर लोकसंख्या साधारण 30 लाख एवढी आहे. पीओकेची वर्तमान स्थिती म्हणजे पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली, पण तेथील काही लोक भारतात विलीन होण्याची मागणी करत असतात. आता भारत खरंच पाक आयुक्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊ शकतं का, याचे 5 महत्त्वाचे कारण पाहूया. पहिलं म्हणजे अमेरिकेचा पाठिंबा. गेल्या काही वर्षात भारत अमेरिका संबंध अतिशय मजबूत झाले आहेत. पूर्वी अमेरिका पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत करत असे, पण आता ट्रम्प प्रशासनाने ही मदत पूर्णपणे मोडकळीस आणली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. जर भारताने पीओकेवर कारवाई केली तर अमेरिका विरोध करणार नाही. दुसरं कारण म्हणजे चीनची निष्क्रियता. चीन पाकिस्तानचा जवळचा मित्र आहे, पण सध्या अमेरिका आणि चीन व्यापार युद्धामुळे चीन आता भारताशी जुळवून घेण्याचे प्रयत्न करत आहे. बीजिंगने अलीकडेच भारताला मैत्रीचे आवाहन केले होते, म्हणूनच पीओकेवर जर हल्ला झाला तर चीन मध्ये पडणार नाही. तिसरं कारण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका. पाकिस्तान नेहमी UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उठवतो, पण दहशतवादाला जगात कोणीच समर्थन करत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर UN ने पाकिस्तानची निंदा केली आहे. या पार्श्वभूमीवर भारताला जागतिक विरोधाची भीती नाही. चौथा मुद्दा म्हणजे इस्लामिक देशांचा पाठिंबा. सौदी अरेबिया, इराण सारख्या मुस्लिम देशांशी भारताचे उत्तम संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे सौदी दौरा केला होता. या देशांनी दहशतवादी विरोधात भारताला साथ दिली तर पीओकेवर कारवाई करणं सोपं होईल. आता शेवटचा मुद्दा म्हणजे मोदी सरकारने कलम 300 हटवणे, CAA व वन नेशन वन इलेक्शन सारखे धाडसी निर्णय घेतले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक वेळा पीओके भारतात आणण्याची घोषणा केली आहे. यावेळी सर्व परिस्थिती अनुकूल असल्याने हे शक्य होऊ शकतं. या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडे पाक आयुक्त काश्मीर परत घेण्याची सुवर्ण संधी आहे. अमेरिका, इस्लामिक देश आणि चीन यांचा पाठिंबा असल्याने हे शक्य होऊ शकतं. मोदी सरकारच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवून आपण यावेळी पीओके भारतात येण्याची अपेक्षा नक्कीच करू शकतो. या संपूर्ण प्रकरणाबाबतीत तुमचे मत काय, आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनल महाराष्ट्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.